ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मी तमाम क्रीडा रसिकांचं समालोचन कक्षातनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, मैदानामध्ये आजच्या दिवसातील ही दुसरी लढत मैदानामध्ये रंगली जाते ती टेबल टॉपरसाठी। एका बाजूला वक्रतुंड, एका बाजूला दामोदर क्रिकेटर्स, तर दुसऱ्या बाजूला श्री फायटर संघ। कारण हे दोन्ही संघ कालच्या दिवसातील प्रारंभीच्या दोन्ही लढती विजय संपादन करता येतं आणि निश्चितच या सामन्यात जो विजय होईल तो डायरेक्ट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि निश्चितच त्या ठिकाणी त्याला 2 संधी उपलब्ध होतील जर सामना पहिल्या सेमीफायनलचा पराभव झाला तर। आणि कालच्या दिवसात जर विचार करता तर दोन्ही संघाचं सुंदर अशा प्रकारचं प्रदर्शन सांघिक खेळाच्या जोरावर या ठिकाणी इथपर्यंत दोन्ही संघ मजल मारतोय आणि आता सुद्धा तशाच प्रकारची कामगिरी पुन्हा एकदा करण्यासाठी दोन्ही सज्ज संघ त्या दरम्यान मैदानाच्या परिसरात आगमन होते ते सन्माननीय दोडामार्ग हेल्थ ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय वैभवजी इनामदार यांचं। तर साहेब, आपल्याला विनंती असेल, आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे। मैदानामध्ये सामना रंगला जातोय दामोदर क्रिकेटर्स विपक्ष श्री फायटर। निश्चितच श्री फायटर संघ टॉस नाणेफेक जिंकतोय आणि प्रथमतः स्वीकारतोय तो फलंदाजी। पहिल्यांदाच आपल्याला या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचं पाहायला भेटलं, कारण कालच्या दिवशी तब्बल 8 सामने झाले आणि 8च्या 8ही संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं। त्यातील तब्बल प्रारंभीच्या 7 लढतीमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करणारे संघ जिंकले आणि अंतिम सामना मात्र थोडासा त्या ठिकाणी अपवाद ठरला, कारण प्रथम फलंदाजी करताना श्री फायटर संघानं धावांचा डोंगर उभा केला आणि निश्चितच त्या सामन्यात मात्र प्रथम फलंदाजी करताना विजय संपादन केला आणि निश्चितच त्याच आत्मविश्वास पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजीत दिसून येतोय। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारतोय। निश्चितच त्या ठिकाणी मैदानामध्ये आगमन होते आमचे परम मित्र आणि भेडशी गावचे सुपुत्र युवा खेळाडू प्रज्वल मोरजकर, त्यांचं सुद्धा आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। प्रारंभीची जोडगोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते ती डाव्या उजव्या हातीची ही जोडगोडी। एका बाजूला महेश तर दुसऱ्या बाजूला विष्णू, जो लेजंड चॅम्पियन ट्रॉफीचा आणि गेल्या वर्षीचा पर्व दुसऱ्यातील उत्कृष्ट फलंदाज तो विष्णू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेनं। तर गोलंदाजीचा मोर्चा सांभाळतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सुभाष हा गोलंदाज। निश्चितच कालच्या दिवशी सुंदरत्या गोलंदाजी सुभाष यानं केली होती आणि आजच्या दिवशी सुद्धा तशाच प्रकारची अपेक्षा असतील ते संघ सहकाऱ्यांना आणि संघ कर्णधाराला। या ठिकाणी सामना चालू होतोय, पंतांचा इशारा होतो, श्री गणेशा केला जातोय पहिल्या चेंडूशी। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुभाष हाताळतोय आणि निश्चितच एक दोन्ही संघांसाठी अति महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये रंगली जाते। एका बाजूला श्री फायटर तर दुसऱ्या बाजूला दामोदर क्रिकेटर। या बाजूला सुंदर फटका निश्चितच पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता, जोपर्यंत चेंडू अडवतोय, चेंडूची भरती करतोय, एकेरीची पावलं दुहेरीकडे वळवते, 2 धावांची श्री गणेशा होतोय तो श्री फायटर संघाचा। पॉवर प्लेचं पहिलं षटक निश्चितच मनसुबे असेल मोठमोठे फटके खेळण्याचे, तर दुसऱ्या बाजूला त्याच मनसुब्यांना कुठेतरी आपण रोग लावावे, प्रतिबंध निर्माण करावे हा इरादा असेल तो गोलंदाज सुभाष याचा। पहिल्या चेंडूवर मात्र 2 धाव महेश। पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन केलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणती चूक न करता चांगल्या प्रकारे झेल टिपतोय। रुपेश यानं चांगल्या प्रकारे झेल टिपलाय, पहिल्या विकेटचं पतन झालं आणि निश्चितच पहिला हादरा बसतोय तो दुसऱ्या चेंडूवर। नवीन फलंदाज कृष्णा हा मैदानाच्या दिशेने दाखल होतोय। डीजे
यावेळेस हलक्या हाताने चेंडू घेऊन काढतोय, जोपर्यंत चेंडूवर येतोय क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय, एक धाव ही जोडली जाते. धावसंख्या 1 धावांची पुढे सरकते, ती 3 अशी. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर चालू असताना निश्चितच पहिल्या षटकात तर सुंदररित्या गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ती गोलंदाज सुभाष अशी कालच्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी पाहिली होती. तेज तर्रास एकदम स्पेसनं टाकणारा हा गोलंदाज मैदानामध्ये सुभाष, आणि निश्चितच कालच्या दिवशी सुद्धा सुंदर प्रदर्शन त्याच्या माध्यमातून, आणि त्याच प्रदर्शनाच्या जोरावर आजचा दिवस सुद्धा त्याच आत्मविश्वासानं पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय. नौका फलंदाज दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक इनवर जो बराचसा वेळ बघत होता. प्रारंभीचे 3 चेंडू ज्याने पाहिले तो विष्णू डाव्या हाताचा फलंदाज, आता मात्र स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला भेटतोय. एक प्रतिभावान खेळाडू विष्णू नाईक हा स्ट्रायकर यांच्या बाजूला. यावेळी सुद्धा सुंदर फटका, निश्चित चेंडूवर चान्स येत आहे, तोपर्यंत दोन्ही फलंदाज 1 धाव पूर्ण करते. धावसंख्या 21 धावांची पुढे सरकते, ती 4 अशी. कालच्या दिवशी सुद्धा कृष्णानं तब्बल 2 षटकात 33 धावांची गरज होती. त्यावेळेस मात्र कृष्णाने एक मोठा फटका, एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता, आणि आजच्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारची काहीशी आवश्यकता असेल ती श्री फायटर संघाला. 4 चेंडू समाप्त, धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते ती 4 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका डी बॅटच्या कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, आणि पहिल्या चौकाराची नोंद कृष्णाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटते. चौकारानं धावसंख्या पुढे सरकते, ती 8 अशी. त्या दरम्यान समालोचन कक्षामध्ये आगमन होते ते ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि घोडकी गावचे सुपुत्र राजाराम दळवी यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत असेल. निश्चितच पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय प्रमोदजी गवस त्यांचं स्वागत करतायत. अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. यावेळेस मात्र लेफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू, पंत दोन्ही हात समांतर करून अवांतर असल्याचा इशारा करतायत. 1 धाव ही जोडली जाते, धावसंख्या 9 अशी. निश्चितच सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली या चेंडूवर. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर खूपच खाली राहिला. ज्या पुढील जो सामना होतोय तो समाधान क्रिकेटर्स विपक्ष ओम साई. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपले संघ सज्ज ठेवायचे आहेत. हा सामना संपल्यानंतर लगेचच पुढील सामना खेळवण्यात येईल. एका बाजूला समाधान क्रिकेटर्स, दुसऱ्या बाजूला ओम साई. यावेळी सुद्धा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, चान्स पुन्हा एकदा चेंडूवर आपल्याला पाहायला भेटत आहेत. एकेरीची पावलं दुहेरीकडे वळवते, सुंदररित्या चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो श्री फायटर संघ डीजे. त्या दरम्यान मैदानामध्ये आगमन होते ते सन्माननीय दोडामार्ग पोलीस स्टेशनचे API सन्माननीय दोडामार्ग पोलीस स्टेशनचे API सन्माननीय पाटील साहेब आणि सहकारी. तर दोघांनाही विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटली ती 11 धावा एका गाडीच्या मोबदल्यात. आणि गोलंदाजीचा मोर्चा सांभाळताना आता मात्र तानाजी विषयी सांगायचं झालं तर कालच्या दिवशी काय सुरेखरित्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तर अव्वल दर्जाचं आपण पाहिलं होतं तानाजीचं. आणि निश्चितच काल एका संघाचे त्याने 2 अतिमहत्त्वपूर्ण झेल सीमेरेषे जवळ टिपले आणि तेव्हाच सामना त्या ठिकाणी स्वतःच्या संघाच्या खिशात घातला. तोच तानाजी आता मात्र गोलंदाजीचा मोर्चा सांभाळताना आपल्याला पाहायला भेटतोय. तो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस तर चेंडू निश्चितच लेस्टमच्या बाहेर. पंच मात्र बऱ्याचशा वेळेनंतर निर्णय देत आहेत. चांगल्या रीतीची पंचगिरी आपल्याला पाहायला भेटते ती शिवराज परब सर याचकडनं. धावसंख्या 12 धावा. यावेळेस मात्र परिवर्तनात्मक चेंडू. निश्चितच पहिला चेंडू थोडासा स्पीडनं, या वेळेस थोडंसं परिवर्तन केलं होतं, थोडासा स्लो रन पद्धतीचा चेंडू हलक्या हातानं चेंडू खेळून काढतोय आणि निश्चितच एका
धाव मात्र काही रोखू शकत नाही. धावसंख्या पुढे सरकते ती 13 धावा. दुसरे षटक हे प्रगतीपथावर चालू. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी आणि त्यावेळी वारंवार क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. आता मात्र स्ट्रायकरांच्या दिशेनं कृष्णा पुन्हा एकदा अंतिम चेंडूवर चौकार लगावला होता कृष्णा यानं. आणि तशाच फटक्यांची अजूनही गरज असेल तर धावसंख्येचा डोंगर धावसंख्येचा रतीब उभा करायचा असेल तर मैदानामध्ये. यावेळी सुद्धा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू नो मॅच लँड मध्ये चेंडू विसावतोय. निश्चितच केअरलेकर रिझन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय तो चौकारसाठी. चौकार येतोय तो फलंदाज कृष्णा याच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि धावसंख्या चौकारांना पुढे सरकते ती 17 धावा. सुंदररित्या फलंदाजी जवळजवळ वयाच्या 50-55 साठीपर्यंत हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचं प्रदर्शन. अतुल करपे जिथं कुठं असलेलं त्यांनी कृपया लहू खानोलकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हलक्या धातूर चेंडू घेऊन काढतोय. एक धाव. धावसंख्या 21 धावांची पुढे सरकली जाते ती 18 धावा. आता मात्र विष्णू याच्यावर सुद्धा बऱ्याचशा अपेक्षा असतील. कालच्या दिवशी थोडीशी निराशाजनक कामगिरी. 10-12 जरी धावा जमवल्या तरी मात्र संघाला एक मोठ्या धावसंख्येची वैयक्तिक मोठी धावसंख्या उभी करण्याची गरज असेल ती विष्णू याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मोठा फटका ओव्हरपिच प्रकारचा चेंडू आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवतोय तो सीमारेषा पार. लेजंड षटकार आपल्याला पाहायला भेटतोय आणि धावसंख्या षटकारांना पुढे सरकते ती 24 धावा. सुंदररित्या फलंदाजी. निश्चितच कर्णधार आणि कर्णधाराची तशाच प्रकारची फलंदाजी येणं अपेक्षित आहे आणि त्या दिशेने वाटचाल आता मात्र करतोय कर्णधार विष्णू नाईक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. फक्त दिशा दिली जाते आणि चेंडू मात्र सीमारेषे पार होतोय. फरार चौकार. षटकारानंतर बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. डीजे पुढचं महागडं षटक आता मात्र म्हणावं लागेल. यावेळेस सुद्धा सुंदर फटका चेंडूच्या पाठीमागे आपल्याला पाहायला भेटतोय. राजेश पुलारी उर्फ बाबूसो आणि कोणती चूक न करता आता मात्र अचूकरित्या झेल टिपतोय. शरीराचं चांगल्या प्रकारचं संतुलन राखत सुंदररित्या झेल टिपतोय आणि विष्णू याची एक षटकार एका चौकारात नटलेली खेळी मैदानामध्ये आता मात्र समाप्त होतोय. दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. ते सांघिक धावसंख्या 28 या आकड्यावर. डीजे दोन षटकांचा सामना मैदानामध्ये समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते ती 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता मात्र मैदानामध्ये ज्याची वर्णी लागते तो संदेश देसाई कर्णेगावचा सुपुत्र आणि कालच्या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल 12 चेंडूत 35 धावा कुठल्या अक्षरशः गोलंदाजांचे धिंडवडे उडवले तो फलंदाज मैदानामध्ये नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेनं. तर दुसऱ्या बाजूला कृष्णा 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आता मात्र पाहायला भेटते आणि गोलंदाज बहुधा प्रशांत हा आपल्याला पाहायला भेटतोय. प्रशांत मणेरीकर अजून एक लोकल बॉय भेटशी गावचा सुपुत्र आणि घरच्याच मैदानावर या लेजंड ट्रॉफीचा सामने खेळताना आपण मैदानामध्ये पाहतोय. निश्चितच कालच्या दिवशी तर यानं अक्षरशः पॉवर प्ले मध्ये 2 षटकं हाताळली आणि सुंदर गोलंदाजी प्रशांत याची आता मात्र आपल्याला पाहायला भेटली ती कालच्या दिवसामध्ये. आजचा दिवस थोडासा नवीन. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन खेळलेला फटका निश्चितच चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक बहुधा अमित पाहायला भेटतोय आणि अमित सडेकर मात्र कोणती चूक न करता सुंदररित्या झेल टिपतोय. 2 चौकारांना नटलेली खेळी कृष्णा नाईक याची आता मात्र संपुष्टात येते आणि तिसऱ्या विकेटचं पतन सांघिक 28 या धावेवर बसलं जाते. डीजे
निश्चितच दोडामार्ग लेजंड ट्रॉफीचं आपण टायटल सॉन्ग या ठिकाणी ऐकतोय आणि आता मात्र स्ट्रायकर एंडवर आज पाहायला भेटतोय जो श्याम नाईक. पहिल्या सामन्यात काय तुफान फलंदाजी केली होती. 5 चेंडू 23 धावा 3 षटकार श्याम नाईक याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटले होते आणि निश्चितच कालच्या अंतिम सामन्यात 50 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांना केली होती आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारची कामगिरी आज पाहायला भेटते का. यावेळेस मात्र सन्मान दिला जातो. 1 चेंडूवर 1च धाव निघते आणि धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 29 धावा. निश्चितच एका बाजूला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच श्याम आणि संदेश देसाई आता मात्र स्ट्रायकर यांच्या दिशेनं. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजांना खिंडार पडण्यासाठी प्रशांत मनेरकर. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंत दोन्ही हा समांतर वरकून अवांतर असल्याचा इशारा करतायत. एक अतिरिक्त धाव सांघिक खात्यात जोडली जाते आणि धावसंख्या पुढे सरकते ती 30 अशी. निश्चितच ज्या कामासाठी प्रशांत याला गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते काम पाहूया करतोय की नाही. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. निश्चितच प्रशांत याच्यावर मात्र आपण कोणती मोठे फटके घेण्याची जोखीम न घेता हलक्या हाताने एका दुहेरी धावेवर भर द्यावा आणि अंतिम मात्र 2 षटकात आपण अक्षरशः धावांचा पाऊस पडावा हा इरादा कुठेतरी मैदानामध्ये दोन्ही फलंदाज दरम्यान आपल्याला पाहायला भेटतोय. निश्चितच पुन्हा एकदा तशाच प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये कोणती मोठमोठे फटके खेळण्याचा मानस फलंदाजांचा आता मात्र आपल्याला पाहायला भेटत नाही. निश्चितच काहीतरी त्या ठिकाणी गणित केलं होतं. काहीतरी टीम मीटिंगमध्ये निश्चितच प्रशांत याला आपण मिडल ओव्हरसाठी म्हणजे तिसऱ्या षटकासाठी काहीतरी राखून ठेवावा हा इरादा होता आणि तशाच इराद्यामध्ये आता कुठेतरी मात्र तो इरादा सफल ठरतोय. जे गणित जे आराखडे आखले होते ते आराखड्यामध्ये आता मात्र कुठेतरी यशस्वी होताना पाहायला भेटत आहेत ते दामोदर क्रिकेट संघाचे संघ. निश्चितच सुंदर गोलंदाजी प्रशांत मनेरकर याची. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच कारण या षटकामध्ये फक्त धावा देतोय त्या फक्त आणि फक्त 3 धावा. तिसऱ्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. डीजे अतुल करपे आणि लव खानरकर जिथे कुठे असतील कृपया प्रमोद गवस यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस सुद्धा संदेश देसाई थोडासा साथ पडत आता मात्र कुठेतरी फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. गोलंदाज राजेश फुलारी उर्फ बाबूसो दोडामार्ग गावचा सुपुत्र मैदानामध्ये आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. यावेळेस मोठा फटका ज्या चेंडूला लांबी हवी होती त्या चेंडूला लागते उंची आणि अमित सरडेकर मात्र थोडेसे काहीसे वंचित राहत आहेत त्या गोल चेंडूपासनं आणि 2 धावा मात्र दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत. धावसंख्या 2 धावांची पुढे सरकते ती 33 धावा. 4थं षटक हे प्रगतीपथावर चालू असताना दोडामार्ग लेजंड ट्रॉफी निश्चितच दोन्ही संघ प्रारंभीच्या 2 सामने जिंकतायत आणि या सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना. यावेळेस सुद्धा स्लो रन पद्धतीचा चेंडू निश्चितच फलंदाज मात्र कुठेतरी थोडासा कालची जी लय होती ती आज मात्र कुठेतरी दिसत नाही ती संदेश देसाई याला. निश्चितच दिवस नवा आहे त्यामुळे प्रयत्न पण नव्यानेच करावे लागतील कारण प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय तुम्हाला यश पदरात पडत नाही. आणि यावेळेस मात्र अमित सरडेकर पुन्हा एकदा दुसऱ्या झेल टिपतोय आणि अमित सरडेकर याचे सहकारी मात्र निश्चितच आनंदाचा नाचतायत. होतंय 4थ्या विकेटचं पतन ज्याच्यावर आशा होत्या त्या मात्र निराशामध्ये परावर्तित होत आहेत. डीजे जे कोणी कॅमेऱ्याच्या
रित्या फटका टोलावतोय. चेंडू जातो तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकारासाठी. निलेश दादा तळणकर आल्या आल्या चौकाराची नोंद करतायत आणि एकंदरीत आक्रमणाचा इशारा आपल्याला पाहायला भेटतोय. त्याच दरम्यान होते चौथ्या षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या सांगतेखेरीज धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो श्री फायटर संघ. मध्ये ज्याची वर्णी लागते तो गोलंदाज नितीन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक 5वं आणि महत्वपूर्ण षटक हाताळतोय नितीन हा गोलंदाज. यावेळेस सुद्धा मोठा फटका निश्चितच मिड ऑफच्या दिशेने फटका टोलावला जातोय. जोपर्यंत मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बहुधा चेंडूवर येतोय, चेंडूची अडवतोय, परंतु चेंडू मात्र जातोय तो एक टप्पा बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं आणि क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक आणि धावसंख्या चौकारांना पुढे सरकते ती 41 धावा. आता मात्र अंतिम षटक हाणामारीचं षटक. ज्या षटकामध्ये मोठमोठे फटके खेळण्यास इच्छुक असतात फलंदाज आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका. यावेळेस सुद्धा आडव्या बॅटनं चेंडू खेळून काढलाय बाबूसो आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू एक टप्पा बाहून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय तो चौकारसाठी. श्याम नाईक आता मात्र कुठेतरी त्याचं वादळ मैदानामध्ये घोंगावलं जाते. 2 लगोपाठचे चौकार श्याम नाईक याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि धावसंख्या पुढे सरकते ती 45 धावा. निश्चितच संघाचा संघ मालक जब टीम के ऊपर हो संकट बड़ा तो सबसे आगे रहता है संघा का सरपंच खडा. तो सरपंचाच्या भूमिकेत आता मात्र श्याम नाईक. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंत दोन्ही हात समांतरवर करून अवांतर असल्याचा इशारा करतायत. त्याच दरम्यान आमचे मित्र आणि समालोचक ऋषिकेश पावसकर यांचं सुद्धा आगमन होत आहे. आपलं सुद्धा साहेब समालोचन आणि आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस सुद्धा मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न बॅटची लागते ती लेमन एज आणि चेंडू मात्र जातोय तो यश रक्षकाच्या डोक्यावरनं एकेरी धावेसाठी आरक्षित स्वरूपात. धावसंख्या एकेरी धावण्याची पुढे सरकते ती 46 धावा 47 धावा. अंतिमच्या 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल आणि निलेश दादा तळणकर ज्याच्या बॅटमधून आलाय चौकार. यावेळेस सुद्धा फाईन लेगच्या दिशेमध्ये खेळून काढतोय. पंचांचा इशारा येतोय तो बीमरचा अर्थातच नो बॉलचा आणि तब्बल 2 धावा 1 धावून आणि 1 अतिरिक्त नो बॉलच्या स्वरूपात आणि धावसंख्या 2 धावांची पुढे सरकते ती अर्धशतकीच्या उंबरट्यावर येऊन पोहोचते ती 49 धावा. आणि पुढील चेंडू म्हणजे उघडा डोळे बघा नेट. पुढील चेंडू फ्रीट पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच मात्र दुनिया समांतर वर करून अवांतर असल्याचा इशारा करतायत आणि अर्धशतक हे श्री फायटर संघाचं झळकवलं जाते ते धाव फलकावर. फ्रीटची अजूनही संधी. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं केलेला फटका चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषा पार. लेजंड चॅम्पियन ट्रॉफी षटकार आपल्याला पाहायला भेटतोय तो श्याम नाईक याच्या बॅटमधून डीजे. या ठिकाणी षटकार खेचतोय श्याम. कालच्या दिवशी सुद्धा सुंदर फलंदाजी. यावेळेस आणि निश्चितच चांगल्या खेळाचं प्रदर्शन चांगली खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला भेटते ती श्याम नाईक याची. कारण मेन अंपायर त्याने व्हाईट त्या ठिकाणी घोषित केला होता 56 धावा अपतक 56. कारण मेन अंपायर होते त्यांनी वाईट घोषित केला होता परंतु श्याम नाईक यानं स्वतः सांगितलंय की बॅटची कडा लागली आणि निश्चितच तो तंबूच्या दिशेने स्वतः परतला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्या खेळाडूसाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये हरीश शेटकर. लगान बाळा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तशीच काहीशी त्यांची ॲक्शन गोलंदाजीची. आता मात्र पाहूया पहिल्यांदाच फलंदाजीसाठी उतरतायत हरीश शेटकर दरेबांबर गावचे अजून एक सुपुत्र. अंतिम चेंडू 56.
आणि यावेळेस मात्र वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि निर्धाव चेंडू गणला जातोय. बहुधा होतोय तो 5 षटकांचा, म्हणजे एका डावाचा खेळ होतोय समाप्त. एका डावाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 56 धावा आणि लक्ष
स्वागत करतो. धन्यवाद तुषार. या पहिलीचा आवाज तुम्ही तुषार यांचा ऐकलात. tenniscricket.inच्या माध्यमातून ही चालू असलेली दोडामार्ग तालुका लेजंडरी ट्रॉफी 2026 पर्व तिसरं आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता की काय माहोल केला या स्पर्धेनं. तब्बल झाडावर चढून पण प्रेक्षक आपण पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं आपण पाहतोय. tenniscricket.inच्या माध्यमातून संतोष नाणेकर आणि गौरव सावंत यांच्या माध्यमातून ही चालू करण्यात आलेली आणि तसेच सोनम चव्हाण आणि गिरीश कोचरेकर यांच्या माध्यमातून ही टेनिस क्रिकेट आपण या पाहतोय. टेनिस क्रिकेट लाईव्ह आणि आजच्या दिवसातला दुसरा सामना आणि लीग स्टेज मधला तब्बल 10वा क्रमांकाचा सामना. श्री फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ दामोदर क्रिकेटर्स. जो संघ सामना जिंकेल तो टेबल टॉप वर जाईल आणि क्वालिफायर 1चा सामना वक्रतुंड वॉरियर्स या संघासमोर खेळेल. तर सलामीची जोडगळी मैदानाच्या आत बाबूसो उर्फ राजेश पुलारी खेळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पॉवर प्लेचं अनिवार्य पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज झाले आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज. पहिल्या निर्धाव चेंडूची गणना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विष्णू गोलंदाज सज्ज झालाय. सर बॅटने फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत चेंडू नो मॅच लँडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण सुरक्षितरित्या पूर्ण. काय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजा दरम्यान पाहायला मिळत आहे. आता कालच्या दिवसातला जर सामना बघितलाय, कालच्या दिवसातले खेळी बघितलं राजेश पुलारी याची, तर अतिशय बहारदार करणारी फलंदाजी आणि त्याचा फलंदाचा झेल मात्र या ठिकाणी चुकलाय. त्या ठिकाणी थोडासा फ्लंबल झालाय क्षेत्ररक्षक श्याम नाईक याच्याकडनं, परंतु नक्कीच थोडंसं कॉलिंग आणि त्या ठिकाणी खराब केली होती, परंतु त्याचं परिवर्तन मात्र रनआउट होऊ शकला असता. परंतु त्या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव चोरून पूर्ण केली जाते. तब्बल धावसंख्या पोहोचली ती 3 धावा. 3 चेंडूचा खेळ या समाप्त झालाय या पहिल्या पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकाचा. पाच षटक 57 धावांचं लक्ष आणि 3 चेंडू समाप्त झालेत पहिल्या पॉवर प्ले षटकाचे आणि त्या 3 चेंडू नंतर 3 धावा बिनबाद अशी पाहायला मिळते मैदानाच्या आत. सुंदर चेंडू, पायात टाकलेला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा लेग बायचा येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर जोडली जाते मैदानाच्या आत. म्हणजे धावफलकात एका धावसंख्येने वाढ होईल. 4 अशी धावसंख्या धावफलकावर. तब्बल माझ्या समवेत स्कोरिंग काउंटिंगचं काम गोवा राज्यात सुप्रसिद्ध कम्प्युटर स्कोरर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अखिल परब माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगचं काम करत असताना तब्बल 1 षटकाचा खेळ झालाय समाप्त मैदानाच्या. माफ करा, 5 चेंडू झालेत. एका चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. सुंदर असं करून स्कोरिंग काउंटिंग. अखिल परब खूप दिवसानंतर त्यांच्या समवेत मला कॉमेंट्री बॉक्स मधनं साथ देताना. सुंदर चेंडू, कव्हरचा फटका. काय फटका खेळलाय, डोळ्यांचा पारणा भरणारा फटका. डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू चाललाय घरंगाळ्यात सीमेरेषेच्या पार. ओव्हर द रोप येतोय चौकार. 4 धावा डिझाईन.
त्या जीवधनाचं रूपांतर मात्र 2 धावा त्या ठिकाणी निश्चितच पूर्ण केल्या जात आहेत. तब्बल माफ करा धावफलक पोचलंय 10 धावा. पहिल्या षटकात निघाल्या 8 धावा आणि या षटकात मात्र दुसऱ्या चेंडूवर निघतायत 2 धावा. तब्बल धावफलक पोचले 10 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 10 अशी धावसंख्या धावफलकावर मैदानाच्या आत. सुंदर चेंडू फाटका त्या ठिकाणी फसला. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेपर्यंत नो मॅन्स लँडला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि कृष्णा याच्या माध्यमातून सुंदर भरतीची फेक येते. त्या ठिकाणी एकच धावफलकावर जोडली जाते आणि धावफलक पोहोचतंय तब्बल मिनी नेल्सन आकड्यावर म्हणजे 11 या धावसंख्येवर धावफलक पोहोचलं जात आहे. या लिजंडची जर आपण गोष्ट पाहिली तर या दोडमाग लिजंड आत्तापर्यंत ही लिजंडची ट्रॉफी सुरू झाली आहे. या वर्षापासूनची क्रेज वाढले आहेत. अबाव 45 असेल, अबाव 40 असेल, अबाव 35 असतील. तर या सर्व गोवा सिंधुदुर्ग असेल तर सिंधुदुर्गामध्ये ही दोडमाग तालुक्याची लिजंडची जी टीम आहे ती आत्तापर्यंत 7 टुर्नामेंट केले आहे आणि या पुढचा जर सामना त्यांचा होईल ती स्पर्धेमध्ये तर तळेरेच्या ग्राउंडमध्ये आपल्याला हा सामना या दोडामाग लिजंडचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तो पण 1 फेब्रुवारीला. आणि त्याच दरम्यान विकेटचं झालं बदन. एक मोठा मासा मैदानाच्या बाहेर जातोय तो म्हणजे राजेश पुलारी मैदानाच्या बाहेर जातोय आणि नवीन फलंदाज तानाजी मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळेल. धावफलक पोहोचलंय तब्बल 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. नेक्स्ट मॅच प्लेड बिटवीन समाधान क्रिकेटर्स अँड ओम सई या 2 संघादरम्यान पुढचा सामना होईल. तर टॉससाठी यायचं आहे बोथ टीम्स कॅप्टन्स. सुंदर चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. माफ करा यापुढील प्रदर्शनीय सामना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळात. यापुढील होणारा सामना. सुंदर चेंडू पुन्हा एकदा बॅक टू द बॉलरचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. नो मॅन्स लँडला चेंडू घरांगळत चाललाय डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात जोपर्यंत येईल तोपर्यंत 1 धाव धावफलकावर जोडली जाते. धावफलक 12 धावा धावफलकावर. 12 अशी धावसंख्या धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 अशी धावसंख्या जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांचं असेल. 45 म्हणजे 18 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण. 18 चेंडू 45 धावा असं समीकरण येऊन टेपलाय. सामना जिंकायचा असेल तर टेबल टॉपवर जायचं असेल तर क्वालिफायर 1चा सामना खेळायचा असेल तर नक्कीच 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 45 धावा आपल्याला बनवाव्या लागतील. 18 बॉल्स 45 रन्स टू नीड ही गरज आहे आपल्या संघाला. आणि गोलंदाज हरी सज्ज झाला आपल्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा बॅटची कडा. नक्की चेंडू चाललाय सीमित क्षेत्रात आरक्षित क्षेत्रात. एका या धावसंख्येसाठी 1 धाव धावफलकावर आणि नक्कीच 1 धाव असल्यामुळे स्ट्राईक चेंज होईल आणि डावकरा शैलीचा फलंदाज रुपेश असेल स्ट्राईक एंडवर आणि गोलंदाज सज्ज झालाय हरी आपल्या गोलंदाजी मार्कवर. थोडीशी ॲक्शन बघितली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला बाळा सावळ या नावाने ओळखला जातो. तो गोलंदाज लगान बाळा या नावाने प्रसिद्ध असलेला त्याच धाकणीची थोडीशी ॲक्शन आपल्याला या गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आत. थोडासा खराब चेंडू. पंचांचा इशारा येतोय. अवंतरची 1 धाव धावफलकावर जोडली जाते. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
सन्माननीय सोनमजी ताई यांची टीम आपल्याला याच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलेली स्पर्धा आणि त्या ठिकाणी झेल सुटला जातोय आणि एक धावाचं रूपांतर दुसऱ्या धावेत होईल का? आणि त्या ठिकाणी तब्बल मिळतील त्या 3 धावा. 3 धावा आणि 3 धावांसरशी धावफलकात वाढवते, धावफलक पोहोचते ते तब्बल 57 धावांचा पाठलाग आणि 17 धावा म्हणजे 40 धावा अजून जिंकण्यासाठी. येणाऱ्या चेंडूमागे 40 धावा, 16 चेंडू 40 धावा. सोळा चेंडू 40 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय. गोलंदाज हरी सज्ज झालाय. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. सुंदर चेंडू, अतिरिक्त बाउन्स घेणारा चेंडू, परंतु थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरून जातोय. पंच दंडित करतायत गोलंदाजाला. अवंतरची एक धाव धावफलकावर जोडली जाते मैदानाच्या आत. 18 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. श्याम नाईक पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावे संघर्षाची धावफलकात वाढ. धावफलक पोहोचलंय ते तब्बल 19 धावा धावफलकावर. थोडीशी मिस फिल्डिंग मैदानाच्या आत वारंवार पाहायला मिळते. गोलंदाजाला जेवढी साथ क्षेत्ररक्षकाची पाहिजे तेवढी साथ मात्र आपल्याला मिळत नाहीये मैदानाच्या आत. रुपेश स्ट्राईक एंडवर. हरी गोलंदाजी मार्कवर. रुपेशच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची आवश्यकता नक्कीच आहे. तो फटका रुपेशच्या बॅटमधून येईल का? परंतु पंचांकडनं पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव धावफलकावर पुन्हा एकदा वर्दवली जाते म्हणजे धावफलक पोहोचले 20 या धावसंख्येवर. 20 धावा धावफलकावर. आतापर्यंतची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 20 अशी धावसंख्या. 57 धावांचा पाठलाग आणि 20 अशी धावसंख्या धावफलकावर. सुंदर चेंडू, टप्पा बॉलने थोडासा बाहेरच्या दिशेने वळला मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. आतापर्यंतची सुंदर गोलंदाजी चालू आहे गोलंदाजीच्या माध्यमातून, हरीच्या माध्यमातून. तब्बल 4 चेंडू समाप्त होत आहेत. उरलेले 2 चेंडू अजूनही बाकी या षटकाचे असतील. सुंदर स्पर्धा, देखणी स्पर्धा, दोडोमाग तालुका लेजेंडरी ट्रॉफी पर्व 3 2026 आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप येतोय. चौकार, 4 धावा. नक्कीच या चौकाराची आवश्यकता होती आणि तो चौकार नक्कीच आलाय. रुपेशाच्या बॅटमधनं चौकार आलाय. धावफलकात वाढ होईल. धावफलक पोहोचेल 24 धावा धावफलकावर. लॉस ऑफ 1 विकेट. 24 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फसला. डॉट येतोय चेंडू. शेवटचा चेंडू निर्धाव गणला जातोय. समीकरण बदलेल. 12 चेंडू बाकी असतील. येणाऱ्या 12 चेंडू बाकी जिंकण्यासाठी 33 म्हणजे 33 धावा. 12 चेंडू असं समीकरण असेल. तोपर्यंत वळूया सुमधुर ढिसेकडे. अंतिम 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 33 धावांची असेल आवश्यकता आणि गोलंदाज महेश सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर तानाजी. नॉन स्ट्राईक एंडला रुपेशच्या बॅटमधनं 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळाले. तानाजी असेल स्ट्राईक एंडवर. 12 चेंडू 33 धावा. पहिला चेंडू या षटकाचा. सुंदर चेंडू
ऑफ साईडला यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न सक्सेसफुल झालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय, त्या ठिकाणी डॉट बॉल नक्कीच होतो. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जो हा सामना जिंकेल तो नक्कीच टेबल टॉपवर जाईल आणि क्वालिफायर 1चा सामना आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू, फुल टॉसला फुल्ली लॉस करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल चुकलाय, परंतु एक धावेचं रूपांतर नक्कीच दुसऱ्या धावेत केलं जात आहे आणि दोन धावा त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांसरशी धावफलकात वाढ होते, धावफलक पोचते तब्बल 26 धावा धावफलकावर. सुंदर फटका, चेंडू चाललाय सीमारेषा पार. परंतु त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळा आणि नैसर्गिक अडथळ्याचा फायदा मात्र गोलंदाजाला प्राप्त झालाय. त्या ठिकाणी एकच धाव प्राप्त केली जाते, एका धावेची धावफलकात वाढ होते. 27 धावा म्हणजे 30 धावांची असेल आवश्यकता. येणारे 9 चेंडू आणि 30 धावा, 9 चेंडू 30 धावा असं समीकरण. पुन्हा एकदा बॅटची कडा, नक्कीच एक धाव. आणि आणि जिंकायचं असेल श्री फायटर संघाला तर 6 चेंडूत 25 धाव्या रोखाव्या लागतील. आता मात्र मोठ्या फटक्यांची असेल आवश्यकता. कोण बाजी मारतोय हे पाहणं तेवढंच महत्वाचं. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मागेल या सामन्याचा आपल्याला रिझल्ट कळेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू हवे, चेंडू फसला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आलाय, दुसरी धाव पण सुरक्षितरित्या पूर्ण केली जाते आणि त्या ठिकाणी नक्कीच 2 धावा पाहून पूर्ण केल्या जात आहेत. धन्यवाद. या ठिकाणी सावंत दोडामार्गचे तहसीलदार सन्माननीय गुरव साहेब, त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेत. त्याचबरोबर प्रांत साहेब कसईकर, त्याचबरोबर
नायब तहसीलदार राजमाने मॅडम, आपण या ठिकाणी आलात. आपलं या ठिकाणी आमच्या दोडामार्ग तालुका लिजन चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मी या ठिकाणी राकेश महाजन आपल्याला विनंती करतो, आपण तहसीलदार साहेबांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तहसीलदार साहेब, आपलं स्वागत या ठिकाणी होतंय. त्यात प्रांत साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. या ठिकाणी तहसीलदार गुरव साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. नायब तहसीलदार राजमाने मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. पुन्हा वळतोय सामन्याकडे. 4 चेंडू आणि 19 धावांची असेल आवश्यकता. कृष्णा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फटका त्या ठिकाणी फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेपर्यंत चेंडू नो मॅच लँडला आणि चेंडू चाललाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. माफ करा, 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट त्याच दरम्यान पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू आणि 16 धावांची असेल आवश्यकता. 2 मोठे फटके, तब्बल 3 मोठ्या फटक्यांची असेल आवश्यकता. 3 चेंडू 16 धावा, 3 चेंडू 16 धावा. सामना जिंकायचा असेल तर 3 मोठ्या फटक्यांची असेल आवश्यकता. दोडामार्ग तालुका लिजंडरी ट्रॉफी 2026 पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वातला दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीतला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री फायटर्स आणि दामोदर क्रिकेटर्स या 2 संघादरम्यान. सुंदर चेंडू वाईड यॉर्कर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजानं ब्रह्मास्त्राचा वापर केला या ठिकाणी आणि तो ब्रह्मास्त्र मात्र अचूक टप्प्यावर जाऊन पडतंय. एक सुंदर गोलंदाजी कृष्णयाच्या माध्यमातून आपल्याला हाताळण्यात येते. तब्बल अजून एक डॉट बॉल या मैदानाच्या आत. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी, थोडासा स्लिप झाले, चुकला. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज. आतापर्यंत पूर्णपणे जखट बनवली आहे ती श्री क्रिकेटर्स या संघाने या सामन्यावर. टेबल टॉपवर जाण्याचा मान राखलाय श्री क्रिकेटर्स या संघानं. आणि सुंदर चेंडू, षटक झालाय समाप्त त्या ठिकाणी आणि श्री क्रिकेटर्स संघ ठरलाय टेबल टॉपचा मानकरी. आणि वक्रतुंड वॉरियर्स संघासमोर टेबल टॉपवर जाऊन खेळणार क्वालिफायर 1चा सामना श्री क्रिकेटर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वळूया तोच आणि वळतोय या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. सामनावीराचा मानकरी श्री फायटर संघाचा श्याम नाईक. आपल्याला विनंती असेल, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय श्री राजमाने मॅडम यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली.